नमस्कार. आता आपण आहोत राजस प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये आणि या ठिकाणी हरिभक्त परायण सायलीताई देशमुख महाराज यांचं सुश्राव्य असं कीर्तनाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. काय सांगाल ताई, एकूणच कसा होता अनुभव या ठिकाणी शिवाजी महाराजांबद्दल काय सांगाल? रामकृष्ण हरी. राजस प्रतिष्ठान आयोजित भव्य शिवजन्म सोहळा या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये पार पडला आहे. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याचे विषय आहे. अनेक तरुण पिढी आपण पाहतो डीजे समोर आपला वेळ घालून अतिशय व्यर्थ वेळ जात आहे, पण ते न करता या ठिकाणी हरी कीर्तन जे छत्रपती शिवाजी महाराजांना आवडलं, अगदी जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज जाऊन बसायचे, तोच आदर्शाचा पायदंडा आज या ठिकाणी राजा सोसायटीने पार केला. त्या ठिकाणी आदरणीय आमचे संस्थापक आणि आमचे बंधू असणारे गणेश भाऊ चंद्रकांत गारे यांचे मनापासून आभार मानते आणि मित्र परिवाराचे की असंच कार्य आपल्या हातून असंच घडत राहावं आणि आपल्या येणाऱ्या तरुण पिढीला अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण देत राहूयात, एवढंच मागणं मी करेन. काय सांगाल एकूणच काय संकल्पना होती या कीर्तनाचा कार्यक्रम तुम्ही घेतलात? यापूर्वी देखील अनेक असे सुंदर उपक्रम राबवलेले, ते कोणते उपक्रम होते या कार्यक्रमामागची संकल्पना? आम्ही गेले 9 वर्षे मोठ्या उत्सवाने शिवजयंती इथं साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराजांची. तर पहिल्यापासूनच आणि वृक्षारोपण झालं, रांगोळी स्पर्धा झाल्या, महिलांसाठी होम मिनिस्टर झाले, ह्याच्या आधी 1-2 कीर्तन सेवा झाल्या आणि ह्या वर्षीची कीर्तन सेवा म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारी सेवा झाली. ताईंनी खूप छान प्रकारे सगळं महाराजांबद्दल एक प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचण अशी माहिती दिली. त्याबद्दल ताईंचं आम्ही खूप खूप अभिनंदन करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने इथं लोक जमली त्यांचंही मी ऋणी आहे. एकूणच विविध उपक्रमांद्वारे दरवर्षी या ठिकाणी राजस प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवजयंती साजरी होत असते आणि त्याच प्रकारे आजचं जे कीर्तन झालंय हरिभक्त परायण सायलीताई देशमुख यांच्या कीर्तनाने अंगावर शहारा या ठिकाणी प्रत्येकाच्या अंगावर उभा राहिलेला होता आणि त्याच पद्धतीनं संस्थापक अध्यक्ष गारेंनी या ठिकाणी आपल्याला विशद केलेले आणि अशा प्रकारची कीर्तनं ही संत तुकाराम महाराजांचं जे कीर्तन असायचं ते छत्रपती शिवाजी महाराज ऐकायला जायचे, त्याच प्रकारचा आदर्श घेतल्याचं सायलीताईंनी या ठिकाणी या मंडळाचं कौतुक करताना सांगितलेलं आहे. जय शिवराय.